कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतो। महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण सगळ्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय आणि महायुतीनं पुढे जातोय। कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय। आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली, आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय। उदाहरणार्थ पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेने देखील आमच्या सगळ्या नेते मंडळी म्हणजे विजय बापू असतील, नीलमताई असतील, आबा असतील, आबा बागुल असतील, नाना भानगरे असतील, रवींद्र धनगेकर असतील, त्याच्यानंतर अजय बापू असतील, ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, या सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत। परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत,